छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ माँसाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेनकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुसके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं। खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राज्य आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली, ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली। आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे। तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव, देश आणि धर्माकरता लढता आहात। तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात। आणि म्हणून एक